नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण सतत एकाच व्हिडिओवरती जास्त करून व्हिडिओ बनवत आहोत, ती म्हणजे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना। आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगण्याची गरज नाही की या योजनेमध्ये किती सावळा गोंधळ चालू आहे, किती शेतकऱ्याची फसवणूक चालू आहे। आता शेतकरी मित्रांनो, यामध्ये जे काही शेतकऱ्यांना अनेक प्रॉब्लेम फेस करावे लागत होते, अशा प्रॉब्लेमवरती देखील आपण अनेक व्हिडिओ आपल्यामार्फत बनवण्यात आलेले आहेत। परंतु आता शेतकरी मित्रांनो, जे काही शेतकरी आहेत, ज्या शेतकऱ्यांनी एखाद्या कंपनीची निवड आपले व्हिडिओ पाहून निवड केलेली आहे, आता आपण आपल्या चॅनलवरती प्रत्येक कंपनीचा बेसिक माहितीचा व्हिडिओ, कंपनी कशी आहे, मटेरियल कोणते देते, पंप कोणते देते, प्लेटा कोणाच्या देते, असे जे काही बेसिक कंपनीच्या माहितीचे व्हिडिओ आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत। ते व्हिडिओ पाहून ज्या काही शेतकऱ्यांनी त्या कंपनीची निवड केलेली आहे, असे शेतकरी आता सध्या आपल्याशी संपर्क करत आहेत की सर, आम्ही तुमचा व्हिडिओ पाहून या कंपनीची निवड केलेली होती, परंतु या कंपनीकडून आमची फसवणूक करण्यात आलेली आहे। जशा प्रकारचे मटेरियल देईल असं सांगण्यात आलेले होते, तसे मटेरियल या कंपनीने दिले नाही किंवा सर्व्हिस चांगली दिली नाही, किंवा अजूनही 2-2, 3-3 महिन्यापासून या शेतकऱ्यांना कंपनीने मटेरियल दिले नाही। तर अशा कोणकोणत्या कंपन्या आहेत ज्या कंपन्यांनी शेतकऱ्याची फसवणूक केलेली आहे, एक शब्द देऊन मटेरियल किंवा चांगले मटेरियल देऊ किंवा ह्या कंपनीचे मटेरियल देऊ म्हणून वेगळ्याच कंपनीचे मटेरियल शेतकऱ्याला दिलेले आहे, अशा कंपन्या कोणकोणत्या आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सुरुवातीलाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व शेवटी हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। व शेतकरी मित्रांनो, अजून एक तुम्हाला सूचना की ज्या शेतकऱ्यांना आपले चॅनलचे जे काही सबस्क्रायबर आहेत, अशा शेतकऱ्यांना ज्या कोणत्या कंपनीकडून त्या शेतकऱ्याची फसवणूक करण्यात जर आलेली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे। त्या ग्रुपवरती आपली तक्रार जी काय आहे की कशा प्रकारे आपली फसवणूक करण्यात आलेली आहे हे आम्हाला या ग्रुपवरती पाठवा। तुम्ही जर आमच्या आसपासच्या लोकेशनमध्ये असाल तर शेतकरी मित्रांनो, आम्ही तुमच्यापर्यंत येऊन तुमची जे काही फसवणूक झालेली आहे त्यावरती व्हिडिओ बनवून हा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला काही ना काही आमच्याकडून न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, चला तर मुद्द्यावरती येऊया। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सुरुवातीला वेंडर लिस्टमध्ये जवळपास 15 कंपन्या ॲड झालेल्या होत्या। त्या 15 कंपन्यांमध्ये आपण बऱ्याच साऱ्या कंपन्यांचे जे काय आहेत व्हिडिओ टाकलेले होते। आता यामध्ये सर्वात जास्त ज्या काही कंप्लेंट आलेल्या आहेत किंवा जे मला मेसेज आलेले आहेत ते म्हणजेच गणेश ग्रीन भारत लिमिटेडचे आपण व्हिडिओ टाकले होते। गणेश ग्रीन भारत लिमिटेड या कंपनीकडून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही गणेश ग्रीनच्या प्लेट देणार आहोत। तर या कंपनीकडून सिलेक्शन केलेल्या शेतकऱ्याला गणेश ग्रीनच्या प्लेट देण्यात येत आहेत, परंतु त्यांच्याकडून अजून एक दुसरी गोष्ट सांगण्यात आलेली होती की आम्ही लुबीची मोटर ही शेतकऱ्याला देणार आहोत। आता यामध्ये काय झाले, जवळपास अर्ध्याच शेतकऱ्याला लुबीची मोटर मिळालेली आहे। आपण म्हणत नाहीत की त्यांनी मोटर लुबीची दिलेली नाही, परंतु काही शेतकऱ्यांना लुबीची मोटर त्यांनी दिलेली आहे व काही शेतकऱ्यांना दुसऱ्याच कोणत्या तरी कंपनीची मोटर ही गणेश ग्रीनवाल्यांनी दिलेली आहे। त्यामुळे देखील शेतकरी सांगतात की लुबीची मोटर देणार आहेत म्हणून आम्ही या कंपनीची निवड केली होती, परंतु आम्हाला यामधून लुबीची मोटर मिळालेली नाही। आपण यावरती चौकशी केल्यानंतर काही शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स चांगला आला की आम्हाला लुबीची मोटर दिलेली आहे, परंतु बऱ्याच शेतकरी असे आहेत की त्यांना लुबीची मोटर न देता दुसऱ्याच लोकल कंपनीची मोटर ही गणेश ग्रीनकडून देण्यात आलेली आहे। आता गणेश ग्रीनच्या बाबतीत जे काय आहे शेतकरी मित्रांनो, सर्व्हिसबद्दल देखील गणेश ग्रीनकडून सांगण्यात आलेले होते की आम्ही 1.5 महिन्यामध्ये शेतकऱ्याला सर्व्हिस देणार आहोत, 1.5 महिन्यामध्ये शेतकऱ्याचा पंप फिट करणार आहोत सिलेक्शन झाल्यानंतर। परंतु बरेच सारे आपले जे काही सबस्क्रायबर आहेत असे शेतकरी आहेत की त्यांनी सांगितलंय 2 महिने उलटून गेले आहेत की आम्ही सिलेक्शन करून। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे 2 महिने तर असे उलटले आहेत की त्यांची वर्क ऑर्डर देखील निघलेली आहे, परंतु त्या शेतकऱ्यांना अद्यापही कंपनीकडून मटेरियल देण्यात आलेले नाही। आता त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण गॅलोवरती देखील व्हिडिओ बनवले होते। आता गॅलोचं काय झालं, जे काय मटेरियल देणार हे जे विषय होता, त्या कंपनीने जसे मटेरियल देणार बोली केली होती त्याप्रमाणे मटेरियल दिलेले आहे, त्यांचे सर्व मटेरियल स्वतःचे आहे। आता यामध्ये देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा मेसेज आला की गॅलो यांनी ज्या काय प्लेट आहेत ह्या गौतमच्या दिलेल्या आहेत,
परंतु शेतकरी मित्रांनो, जी काही गौतम कंपनी आहे, ही गौतम कंपनी म्हणजेच गॅलो आहे. सुरुवातीला गौतम नावाने कंपनी होती, परंतु त्यांनी नाव बदलून आता गॅलो केलेली आहे. गॅलो व गौतम ही दोन्ही पण कंपनी एकच आहे. त्यामुळे ते सर्व मटेरियल त्यांनी एकाच कंपनीचे दिलेले आहे. परंतु गॅलोची जी काय अशी तक्रार आलेली आहे की गॅलोने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच जिल्ह्यामध्ये सर्व्हिस चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड केली नाही. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना 2-3 महिन्यापासून अजूनही मटेरियल भेटलेले नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, गॅलोविषयी दुसरा मुद्दा म्हणजेच गॅलोकडून शेतकऱ्याला एसीडीसी जो काही एसीडीसी पंप आहे हा देण्याची गॅलोने संमती दिली होती की आम्ही शेतकऱ्याला एसीडीसी पंप प्रोव्हाइड करणार आहोत. आता यामध्ये जेव्हा सिलेक्शन झाल्यानंतर आता जसे इन्स्टॉलेशन सुरू झालेले आहे, तर शेतकऱ्यांच्या अशा तक्रारी येत आहेत की गॅलो देखील एसीडीसी पंप देत नाही. आता ज्या कोणत्या कंपन्यांच्या शेतकऱ्याच्या एसीडीसी बद्दलच्या तक्रारी आहेत, हे आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की ज्या कंपन्यांकडून एसीडीसी प्रोव्हाइड करण्याची बोली करण्यात आलेली होती, अशा ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी शेतकऱ्याला एसीडीसी देखील पंप प्रोव्हाइड केलेले नाहीत. आता यामध्ये जी काही तिसरी कंपनी आहे, जी सद्भाव कंपनी आहे, ही देखील यांनी सांगितलेले होतं की आम्ही एसीडीसी शेतकऱ्याला प्रोव्हाइड करणार आहोत. परंतु त्यांनी शेतकऱ्याला एसीडीसी प्रोव्हाइड केलेलं नाही व त्यासोबतच सद्भाव कंपनीचे देखील सर्व्हिससाठीचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत हे शेतकऱ्याला फेस करावे लागत आहेत. शेतकऱ्याला सर्व्हिस चांगली मिळत नाही, शेतकऱ्याला पंप हा लवकर मिळत नाही. त्यानंतर सिद्धकालाचा देखील जो काय आहे हा सर्व्हिसचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सर्व्हिस चांगली मिळत नाही, पंप हा लवकर मिळत नाही. आता शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व पुन्हा एकदा सांगतो की शेतकरी मित्रांनो, तुमच्या ज्या काही अडचणी असतील या आम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जाऊन कळवा. आम्ही तुमच्या अडचणी हा व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद मित्रांनो.